पुष्पांजली पुढे पुढे काळ कठीण आहे लक्षात ठेवा. प्रार्थनात असेल तोवर संस्थान टिकेलच. राजाकडून काही चूक झाले नाही म्हणजे संस्थान शाबूत राहील. उद्या एखाद्या गुन्हेगारास अभय दिले वा पाठीशी घातले तर मग तो राजा कसला. सावध व्हा मारोजी राजे आणि ही पुष्पंजली सोडून मनातलं काय लावणं आहे ते मांडा. सर्व काही भरभरून देऊन समाधानाने तृप्त केले जातात. फक्त या संस्थानानं या राजगादीला वारस नाही. आपण अनेक पुत्र इच्छुकांना वेगवेगळी औषधं सुचविता. कुणाला वडाचं चीक तर कुणाला रताळं भाजून खा असं सांगतात. राणीच्या पोटी संतान आहे की नाही स्वामी ते सांग. तिलाही काही औषध सुचवा. राणीला औषधाची गरज नाही. तिला 3 अपत्य होती. पहिलीला हे दे, ही बांगडी दे. दुसरा अपत्य चुलीजवळ घेणे आणि तिसरा मस्त बंदुकीशी सरबत्ती करे. तिसरं अपत्य तुला मुलगा होईल. जा. बोला शरण जो आला त्याला त्याच्या प्रार्थनेनुसार कर्मदोष आणि पिढेचे निराकरण करून गुरुमंत्र देणं माझं काम. तुझ्या दरबारात आलो तो तुझा राजभोग उपभोगायला नाही तर रयतेचा कल्याणकारी राजा बनण्यासाठी उपदेश द्यायला. मी माझ्या मर्जीनुसार कुठेही वेळ करेन. जिथे जिथे भक्ताला गरज तिथे तिथे मी जाईल. जा आता चिंता सोड आणि रयतेचा बरोबर गादीला वारस मिळेल तुझा. पण सांगितलेलं लक्षात ठेव. खळाला राजानं पाठीशी घातलं की राजाचं राजेपण गेलं. काय अरे चोळ्या खास मागेल फेरफटका मागेल. होय स्वामी. बोलानंद कोटी ब्रह्मांड नायक राजा धन्य धन्य स्वामी राया. धन्य धन्य स्वामी राया. असा संकेत देऊन स्वामींनी तर आम्हाला चिंतामुक्तच केलं. पहिली व दुसरी मुलगी झाली आणि तिसऱ्या खेपेस स्वामी संकेताप्रमाणे पुत्र जन्म झाला. संस्थानात तोफा उडवून मिठाया वाटून पुत्र जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. आणि पुढे पुढे 1857 बंड झालं. 1859 साली